नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपली सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात निघालेली आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे आणि अर्ज कुठे सबमिट करायचा, शेवट तारीख काय आहे, या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आता मग पाहूयात कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे. पाहू शकता तुम्ही पालघर जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे आणि जाहिरात काय आहे पहा. पालघर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रे अधिसूचित करणे येऊन G2C सेवा कार्यान्वित करणे कामी विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याबाबतची जाहीर नोटीस. तुम्ही पाहू शकता सदरचे अर्ज हे दिनांक 14/8/2025 ते 27/8/2025 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन शाखा रूम नंबर 205 येथे स्वीकारण्यात येतील. तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रूम नंबर 205 मध्ये हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने द्यायचे आहेत. अर्ज palghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही या अर्जाची प्रत तुम्हाला देण्यात आलेली आहेत. अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना संबंधित अर्जदाराने स्वतःचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्डची प्रत तसेच केंद्राचे ठिकाणचा फोटो जोडणं बंधनकारक आहे. अर्जामध्ये CSC ID, भ्रमणध्वनी क्रमांक, CSC केंद्राचे अक्षांश व रेखांश नमूद करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये नमूद केलेले नाव व पत्ता हे आधार कार्डमधील असलेल्या नाव व पत्त्याशी जुळणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जदार यांनी चारित्र्य पडताळणी ही सन 2025 या कालावधीत जोडण्यात यावी. आवश्यक असलेल्या ठिकाणी संग्राम केंद्र ID धारक असल्यास त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. एकाच ठिकाणासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यात, ज्या केंद्रांनी मागील 6 महिन्यात कालावधीमध्ये B2C चे अधिक व्यवहार केले असतील, अशा CSC ID धारकांना प्राधान्याने विचार करण्यात येईल. नेमणुकीचे अंतिम अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती पालघर यांचे राहतील. तर अर्जाचा नमुनाही तुम्हाला याच PDF मध्ये पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता स्वघोषणापत्र. यामध्ये तुम्हाला फोटो लावायचा आहे. केंद्र चालकाचं नाव, मोबाईल क्रमांक, डिजिमेल ID, CSC ID, ईमेल ID, केंद्राचा पत्ता, जन्मतारीख, लिंग, धर्म, जात, ग्रामपंचायत वार्ड क्रमांक, CSC सेंटर असेल तर त्याचा पिन क्रमांक, CSC सेंटरचे अक्षांश आणि रेखांश, शैक्षणिक पात्रता, CSC चे क्षेत्रफळ, CSC ची जागा स्वतःची आहे का भाड्याची, भाड्याची असल्यास भाडे करार पावती तुम्हाला जोडावी लागेल. गुमास्ता परवाना आहे का असल्यास छायांकित प्रत जोडावी. केंद्रावर उपलब्ध साहित्याचा तपशील, उदाहरणार्थ संगणक किती आहेत, प्रिंटर किती आहेत, इंटरनेट जोडणी आहे का, नागरिकांना प्रतीक्षेसाठी बसण्याची सोय आहे का, पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे का, सूचना फलक आहे का, CSC मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची एकूण संख्या तुम्हाला इथं नमूद करायची आहे. प्रिंटर आहे का, उदाहरणार्थ लेझर आहे, गजेट आहे, कोणता आहे, बायोमेट्रिक डिव्हाइस आहे का, यापूर्वी तुमच्याकडे महाई सेवा केंद्राचा ID आहे का, CSC ID किंवा SPVC कडे तक्रार झाली होती का, असल्यास केंद्रावर झालेली कारवाई तुम्हाला इथं लिहायची आहे. मागील 2 वर्षात B2C आणि G2C व्यवहाराची संख्या लिहायची आहे. किती प्रकारच्या B2C आणि G2C सेवा दिल्या त्यांची संख्या लिहायची आहे. सेंटर विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे का, चारित्र्य पडताळणीची अहवाल प्रत सादर करण्यात यावी. CSC SVP सोबतची ॲग्रीमेंट कॉपी तुम्हाला जोडायची आहे आणि इथं तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे. त्याच खाली तुम्हाला अर्जाचा नमुनाही पाहायला मिळेल. अर्जदाराचं इथं नाव येणार आहे, फोटो येणार आहे. अर्जदाराचं नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, संपूर्ण पत्ता, CSC केंद्राचा संपूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड हे सगळं येणार आहे. कार्यरत CSC चा लॉन्गिट्यूड, त्याच्यानंतर ID, CSC प्रमाणपत्र क्रमांक, केंद्राद्वारे 2 वर्षामध्ये ऑनलाईन केलेली व्यवहाराची संख्या, आधार क्रमांक, पॅन कार्ड, MSCIT आणि MSCIT किंवा CC प्रमाणपत्र असल्यास त्याचा उल्लेख, चारित्र्य पडताळणी क्रमांक व दिनांक, शैक्षणिक पात्रता आणि इथे तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. याच्यासोबत तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायची आहेत आणि हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा आहे. जागा कुठे कुठे आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता. या जाहिरातीची PDF लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे पालघर जिल्ह्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे. इच्छुक उमेदवार यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 27/8/2025 पर्यंत तुम्हाला हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.